एक महत्त्वाची बातमी आहे। चंद्रपूर शिवसेना आमदार बाळू धानोरकरांच्या मुद्द्यावरून चंद्रपुरातल्या काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू झालेला आहे। शिवसेना आमदार बाळू धानोरकरांचा काँग्रेस प्रवेश हा तुर्तास लांबणीवर पडलेला पाहायला मिळतो आहे। बाळू धानोरकरांच्या काँग्रेस प्रवेश आणि उमेदवारीला काही काँग्रेस नेत्यांनी विरोध केलेला आहे। बाळू धानोरकरांवर दाखल असलेल्या काही गुन्ह्यांची माहिती त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे पाठवल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे दिल्लीतून जिल्हा नेतृत्वाकडे खुलासा मागवण्यात आलेला आहे। जिल्हा काँग्रेस समितीने यावर आपलं म्हणणं पक्षाकडे सादर केलेलं आहे असंही कळतं आहे। बाळू धानोरकरांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। या सगळ्या विषयी आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी। महेश, हा सगळा काय प्रकारे आणि यामुळे आता बाळू धानोरकरांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर पडलाय असं म्हणायचं का? सुवर्ण, खरंच काँग्रेसमधली ही जी एकूण परिस्थिती आहे ती पाहता तुर्तास तरी बाळू धानोरकरांना काँग्रेस प्रवेश अडचणीचा झालाय असं आपण म्हणू शकतो। कारण काँग्रेसचा एक मोठा गट जो आहे तो बाळू धानोरकरांच्या काँग्रेसच्या पक्षाच्या विरोधात आहे की त्यांना कुठल्या पक्षात देऊ नये, पक्षात प्रवेश जरी दिला तरी उमेदवारी लोकसभेची तात्काळ देऊ नये असं त्यांचं मत आहे। दुसरीकडे धानोरकरांच्या संदर्भात काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत विजय वडेट्टीवार असतील किंवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे हे आग्रही आहेत आणि त्यांनी दिल्लीत जाऊन त्या संदर्भात हालचाली केल्या होत्या। मात्र काँग्रेसचे जे एक नागपुरात एक मोठा नेता आहे त्यांनी या संदर्भात वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केली आहेत की बाळू धानोरकर यांच्या विरोधात काही जुनी प्रकरण आहे, गुन्हे दाखल असलेली, त्यासोबतच त्यांचं एक जुनं तडीपारीचं प्रकरण आहे। मात्र त्या संदर्भात आता काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि जिल्हा पातळीवरून सुद्धा या संदर्भात खुलासा पाठवण्यात आल्याची माहिती सुभाष धोटे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांनी आपल्याला दिलेली आहे। या सगळ्या घडामोडीच्या संदर्भात आपण बाळू धानोरकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी तुर्तास तरी मी काँग्रेस पक्षात प्रवेश करत नाहीये, अजूनही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे। उलट काँग्रेसनेच आपल्याला लोकसभेची ऑफर दिली होती, कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नक्की म्हणजे बाळू धानोरकरांची काय प्रतिक्रिया हेही लक्षात आलं। आता तरी आपल्याला हेच म्हणता येईल की बाळू धानोरकरांचा काँग्रेस प्रवेश हा तुर्तास तरी लांबणीवर पडलेला आहे। धन्यवाद महेश, माहिती दिल्याबद्दल।